नित्यपाठ गुरुचरित्र अध्याय 12। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री गुरु म्हणती जननीसी, आम्हा ऐसा निरोपदेसी। अनित्य शरीर तू जाणसी, काय भरवसा जीवित्वाचा। पर्जन्य पडता वृक्षावरी, उदक राहे पर्णाग्री। स्थिर नव्हे अवधारी, पडे भूमीवरी सवेची। तैसे शरीर नव्हे स्थिर, जीवित्वा मरण निर्धार। यौवन अथवा होताची जर, कलेवर हे नश्य जाणा। ऐकोनी पुत्राचे वचन, माता करीतसे नमन। देवा निरोपिले ज्ञान, विनंती माझी परिसावी। तुवा निरोपिले आम्हासी, पुत्र चवघे होतील ऐसी। विश्वास नव्हे गा मानसी, कुळदेवता पुत्रराया। जववरी होय एक सुत, तववरी रहावे समीपत। निरोपनेदी तववरी सत्य, म्हणोनी विनवितये वेळी। ऐकोनी मातेचे वचन, श्री गुरु बोलती हासोन। आमचे बोल सत्य जाण, तुझे वाक्य निर्धारीन पा। तू ते होताची पुत्र दोनी, निरोप द्यावा संतोषोनी। मग न राहे ऐक जननी, बोल आपुले सत्य करी। संवत्सर एक तुझ्या घरी, राहू माते निर्धारी। वासना पुरतील तुझ्या जरी, मग निरोप दे मज। ऐसी करुनिया निगुती, राहिले श्री गुरु अतिप्रीती। वेदाभ्यास शिकविती, शिष्यवर्गा बहुतांसी। विद्वानाहुन विद्वान विद्यार्थी, तिनी वेद पढती। षट्शास्त्री जे म्हणविती, तेही येती शिकावया। तव नवमास जाहली अंतर्वत्नी, माता झाली प्रसूती। पुत्र झाले युग्मख्याती, अति सुंदर परियेसा। ऐशा परी वर्ष एक, त्रिमासी झाले ते बाळक। खेळवीतसे माता ऐक, आले श्री गुरु तयांजवळी। जननी ऐक माझे वचना, झाली तुझी मन कामना। दोघे पुत्र निधाना, पूर्णायुषी आहे ती जाण। आणखी होतील दोघे कुमारक, त्यानंतर कन्या एक। असाल नांदत अत्यंत सुख, वासना पुरतील तुझी जाणा। आता आमुते निरोपावे, जाऊ आम्ही स्वभावे। संतोषरूपी तुम्ही व्हावे, म्हणोनी निरोप घेती तये वेळी। संतोषोनी माता पिता, चरणांवरी ठेविती माथा। स्वामी आमुच्या कुळदेवता, अशक्य आम्ही बोलावया। सगरांवरी जैसी गंगा, तैसा तुवा आलासी चांगा। पावन केलेसी माझे अंगा, उभय कुळे 42। ऐकोनी माता पितयांचे वचन, बोलती श्री गुरु आपण। जे जे समयी तुमचे मन, स्मरण करील आम्हासी। स्मरण करिता तुम्हा जवळी, असेन जननी मी तात्काळी। न करावी चिंता वेळोवेळी, म्हणोनी भाक देतसे। जन्मांतरी परमेश्वरासी, पूजा केली तुवा प्रदोषी। याची महिमा आहे ऐसी, जन्मोजन्मी श्रियायुक्त। इह सौख्य होय एक, देहांती जाणा परमलोक। पूजा करिता पिनाक, पुनर्जन्म तुम्हा नाही। पुनर्दर्शन तुम्हासी, होईल ऐका वर्षे तिसी। जावोनी बदरी वनासी, म्हणोनी निघती तये वेळी। निरोप घेवोनी तये वेळा, श्री गुरु निघाले अवलीळा। नगर लोक येती सकळा, माता पिता बोळविती। नमन करोनी सकळिक, आले आपुले गृहांतिक। पुढे जाती जननी जनक, पुत्रासवे बोळवीत। निजस्वरूप जननी येसी,
दाविता झाला परियेसी श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रेयासी देखते झाले जनक जननी त्रयमूर्तीचा अवतार झाला नरहरी नर निज रूपे दिसे कर्पूर गौर पाहता नमिले चरणासी ऐसे तया संभाषोनी निरोप घेतला तत्क्षणी परतोनी आली जनक जननी येती संतोषोनी मंदिरात वरदमूर्ती श्री गुरुराणा निघाला जावया बदरीवना पातला आनंद कानना वाराणसी क्षेत्रासी येणे परी तया स्थानी क्वचित काळ श्री गुरुमुनी अष्टांग योगे करुनी तप करीती परियेसा तया काशी नगरात तापसी असती आणिक बहुत संन्यासी यती अवधूत तप करीती दारुण म्हणती पहा हो ब्रह्मचारी तप करीतो नाना परी कैसे वैराग्य याचे उदरी निर्लिप्त असे परियेसा ऐसे स्तोत्र नित्य करीती समस्त संन्यासी येती वृद्ध होता एकयती कृष्ण सरस्वती नामे म्हणे समस्त यतीश्वरांसी न म्हणा नर ब्रह्मचारीसी अवतार पुरुष अतितापसी विश्ववंद्य दिसतसे वार्धक्यपणे आम्ही यासी वंदिता दुःख सकळांसी विशेष आम्ही संन्यासी मूर्ख लोक निंदिती या कारणे आम्ही यासी विनवू परोपकारासी संन्यास देता समस्तांसी भक्ती होईल स्थिरमनी लोकानुग्रहानिमित्त हा होय गुरु समर्थ याचे दर्शन मात्रे पुनीत आम्ही परियेसा म्हणून आले तयाजवळी विनविताती मुनी सकळी ऐक तापसी स्तोम मवळी विनंती असे परियेसा लोकानुग्रहा कारणे तुम्ही आता संन्यास घेणे आम्हा समस्ता उद्धरणे पूजा घेणे आम्हा करवी या कलियुगी संन्यास म्हणून निंदा करीती सकळई जन स्थापना करणार कवण न दिसती भूमीवरी ऐकोनी त्यांची विनंती श्री गुरुमुनी आश्रम घेती वृद्ध कृष्ण सरस्वती तयापासूनी परियेसा आठवा अवतार श्रीकृष्ण देवासी सांदीपनी जाहला गुरु कैसी अवतार होताची मानुषी तया परी रहाटावे या कारणे श्री गुरुमूर्ती गुरु केला तो कृष्ण सरस्वती बहु काळींचा होता यती म्हणून त्या ते मानिले ख्याती केली अति गहनी तया वाराणसी भुवनी यती समस्त येवोनी सेवा करीती श्री गुरूंची मग निघाले तेथोनी बहुत शिष्य समवेत मुनी उत्तर तीर्थ बदरीवनी अनंत तीर्थे पहावया समस्त तीर्थे अवलोकित सवे शिष्य यतीन सहित भूमी प्रदक्षिणा करीत आले गंगा सागरासी गंगा सागरा पासाव तटाक यात्रा करीत देव प्रयागस्थानी गुरुराव येते झाले परियेसा तया स्थानी असता गुरु आला एक द्विजवरू माधव नामे असे विप्रू श्री गुरुसी भेटला नाम माधव सरस्वती तया शिष्या ते ठेविती तयावरी अतिप्रीती शिष्यांमध्ये परियेसा इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे श्री गुरुचातुर्थाश्रम ग्रहणं गुरुपरंपराकथनं नाम 12ोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।